लोकनेते माननीय हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट विटा संचलित आदर्श कृषी तंत्र विद्यालय विटा येथे 10वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षांचा कृषी डिप्लोमा कोर्स सुरू झाला आहे। मराठी माध्यमातून शिक्षण, अनुभवी शिक्षक वर्ग, सुसज्ज इमारत आणि सर्व सोयींनी युक्त प्रयोगशाळा तसेच प्रत्यक्ष प्रशिक्षणासाठी आधुनिक भाजीपाला क्षेत्र, आंबा बाग, माती परीक्षण प्रयोगशाळा, बंदिस्त पशुपालन आणि गांडूळ खत उत्पादन प्रकल्प यांसारख्या सुविधा, विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी निसर्गरम्य परिसर, नियमित मार्गदर्शन, मुला मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृहाची सुविधा उपलब्ध, शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणारे विश्वासू शिक्षण। पत्ता आणि संपर्क आपल्या स्क्रीनवर। नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। खानापूर तालुक्यातील करंजे गावच्या हद्दीत सूर्यवंशी मळा परिसरात सोमवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार युवकाचा जागीच मृत्यू झाला असून मागील प्रवासी गंभीर जखमी झालाय। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। याबाबत विटा पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की दिनांक 25 मे 2026 रोजी सायंकाळी सुमारे 7 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी सुनील उत्तम बनसोडे राहणार दहिवडी तालुका तासगाव हे त्यांच्या ताब्यातील बलेनो कार MH10 EK 5983 मधून भिवघाट ते तासगाव रोडने जात होते। दरम्यान करंजे गावच्या हद्दीतील सूर्यवंशी मळा परिसरात समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या मोटरसायकल MH10 CK 5803 चालक प्रशांत रामचंद्र रेंदाळकर राहणार वरची गल्ली तासगाव याने नियंत्रण गमावून कारच्या समोरील डाव्या बाजूस जोरदार धडक दिली। या भीषण धडकेत मोटरसायकलस्वार प्रशांत रेंदाळकर हे गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाले, तर त्यांच्या मागे बसलेले उमाजी बाळासाहेब मंडले राहणार हातनूर तालुका तासगाव हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। अपघातात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। या प्रकरणी विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक येळेकर हे करत आहेत। पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून परिसरात शांतता असल्याचं सांगितलंय। रमेश जाधव, 7 स्टार न्यूज, विटा।